रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो 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 हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व दुःखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा पापर देवी वरा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोंधळे राखिताये रंगता गोधने राखिताये रंगता गोधने राखिताये हे तसे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे हे तसे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखताये रंगता गोधने राखिताये रंगता गोधने राखिताये हे सोंग सारिले या रूपे अनंते सुख सारिले आरुपे अनंत हे सोंग सारिले या रूपे अनंते सुख सारिले आरुपे अनंत पुढे बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संसार तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्था केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी जय वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी जय वर्णी वर्णनाम ऐसे नाही प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा गोपार खुमा जय विठोबा रघुमाई गोपार
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले 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 नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखीता है रांगता गोधने राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम गुण नाम गोधने राखीता है रांगता गोधने राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ना ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम थोड़ा आवाज आहे काही
कळा ऐसे जय प्रेम काही काही कळा गमधनि सरनि सधनि धमध सानि धमग गमध गमग मगर सनि सनि धनि साग मग मगर सा गम गम गमध मथ मधनि धनि 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 सा सनि धनि सा गम गम गरे सा सारिणी सधनि मध ग म धनि निरसा ग म धनि निरसा ग म धनि रसा ऐसे दे प्रेम काही कळा निनि ध ध ध ध नि ध नि ध नि ध रे ध नि ध नि ध रे ध नि ध नि ध ग रे ध नि रे ध नि ध नि ध रे ध नि ध नि ध नि ध नि ध म ग म ग रे ग म ध नि सा नि नि ऐसे देई प्रेम काही रे ग म प म ग रे ग म धनि सा रे धनि ध ग रे सनि रे सनि सनि ध प म ग रे ग म धनि सा रे ध ध ध रे ग म प म ग रे ग म धनि सा रे सनि ध ग रे सनि रे सनि सनि ध प म ग रे सा ग म धनि सा रे ध ध ध रे ग म प म ग रे ग म धनि सा रे सनि ध ग रे सनि रे सनि सनि ध प म ग रे ग म धनि सा रे ध ध ध ग म धनि सा रे ध ध ध ग म धनि सा रे ध ध ध ऐसे देई प्रेम काही कळा ना ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी गुण विठ्ठल 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 हे सोंग सारिले या रूपे अनंते या हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे करणे बहुत आहे तुका म्हणे धर्म संस्थापने
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल हला विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा सर्वजण. विठ्ठल विठ्ठल कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातृमुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी त्याच्या कृपादानी कथेचा विस्तारू हरी दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानीं सहितं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरि ओम नमः श्री गुरुदेव दत्तम दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलंकं निर्गुणं वंदे दत्तात्रय नमोस्तुते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमन माझे गुरु राया महाराय दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराय दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराय दत्तात्रया गुरु राया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराय दत्तात्रया महाराय दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. एदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित केलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवी निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबारायांचा ध्रुवपदाचा विचार करता 4 चरणाचा आणि अधोरेखित नियोजनानुसार सलग 3 चरण याच्यामध्ये घेतले जातात असा हा
अतिशय गोड पवित्र अशा प्रकारचा भाव असणारा भगवान परमात्म्याच्या अवताराचं वर्णन करणारा आणि अवतार लीलेचं वर्णन करणारा अतिशय सोपा सर्वश्रुत सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. सेवेला आलंब करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे आद्य कर्तव्य आणि म्हणून सोबतच आज भगवान श्री दत्तात्रयाचा अवताराचा दिन म्हणजेच जयंती उत्सव, श्री दत्त जयंती उत्सव, या दोन्हीचेही औचित्य साधून आपणा सर्वांच्या समोर हा अभंग उपस्थित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमामधून ही सेवा माझ्या वाट्याला आली असे सर्व ग्रामस्थांचे मी सर्वप्रथम मनोभावे मनपूर्वक वंदन करून आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी सवंगडी, सर्व गोपाळ ज्यांना मी म्हणेल असे असणारे आदरणीय श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट आमचे दाजी ज्यांना आपण म्हणतो, आदरणीय मच्छिंद्रजी कातकडे, त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी आदरणीय श्रीहरी भक्त पारायण भजन सम्राट तेजसजी महाराज नरवडे, त्याचप्रमाणे श्रीहरी भक्त पारायण सतीशजी महाराज भरताळे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रेवणनाथजी महाराज शेंबडे, त्याच पद्धतीनं आमचे दुसरे दाजी आदरणीय भजन सम्राट जालिंदरजी निजवे, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे श्रीधर महाराज कातकडे, भागवत भाऊ समोर ज्यांच्या माध्यमातून मृदंगाची अतिशय जबरदस्त अशा प्रकारची साध लाभते आहे, असे म्हणजे थेट भूमवरून भूम करत ते इथपर्यंत पोहोचलेत असे असणारे आमचे ऋषिकेशजी महाराज निजवे, आधी करून उभं राहिल्यापैकी कोणी राहिले. त्याचप्रमाणे आज विशेषत्वानं एक दुग्ध शर्करा योग, म्हणजे असं म्हणतात की उद्धवापासून थेट तुकाराम महाराजापर्यंत त्याच परंपरा चालत आल्या होत्या अवतार कार्याच्या, आणि आता इथं तुकारामाच्या कीर्तनात उद्धव महाराजांची देखील उपस्थिती आहे. एका बाजूला ते माझे विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आज ते एक युवा कीर्तनकार म्हणून माझ्या समोर आहेत. हे खूप मोठं भाग्याचं लक्षण. उद्धव महाराज झिरपे, त्याचप्रमाणे आज एक विशेष आणखी एक योग आहे. इकडे भगवान श्री परमात्म्याची जयंती आज आपण सर्वजण साजरा करतोय, म्हणजे भगवान श्री दत्तात्रयाची दत्त जयंती, आणि या दत्त जयंतीच्या निमित्तानं एक विशेष दुग्ध शर्करा योग, म्हणजे ज्या दत्तात्रयाचं नामकरण ज्यांच्या नावाला जोडल्या गेलं असे असणारे आमचे तालमणी श्रीहरी भक्तपरायण देवदत्त महाराज, देवदत्त महाराजांचीही आज जयंती आहे, म्हणजे वाढदिवस आहे. एकदा महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. थोड्या वेळाने हॅपी बर्थडे. महाराजांचं देखील या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांचे देखील मनापासून स्वागत करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून ही भव्यता आणि दिव्यता लाभलेली आहे, आज तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप, तसेच आमचे शूटिंगवाले वारकरी चॅनलचे आमचे माऊली महाराज, ज्यांचा व्हिडिओ आज तुम्हा सर्वांना इथपर्यंत खेचून आणण्यास भाग पाडलेला आहे त्यांनी. त्याचप्रमाणे आवाजांचे जादूगार आदरणीय भगवानचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सेवेमध्ये जरी थोडासा उशीर झाला असला, गाडी कितीही उशिरा निघाली असली तरी भगवान परमात्म्याची ही जयंती आहे, दुसरा तिसरा कार्यक्रम नाही, जयंती आहे. म्हणून जयंती दादा शब्द देतो की अगदी वेळेवरच आपण जयंती साजरी करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरिया, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, भगवंताचा फोटो संताचा.
विठ्ठल फुलं वाटा आणि विठ्ठल भगवंताचा देवाचा फोटो इथं समोर आणून मांडा. ईदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. आज श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला भगवान श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सवही पाहायचा आहे आणि श्री दत्त महापुराण कथेच्या निमित्तानं आज आपल्याला कथेची सांगता म्हणजेच काल्याचं कीर्तनही करायचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत आणि या दृष्टिकोनातून एक गोष्ट निश्चित सांगून जाईल की जेव्हा जेव्हा या धरतीवरती या धरती मायेवरती अन्याय होऊ लागले किंवा कुठेतरी धर्म कमी पडायला लागला तेव्हा तेव्हा या भगवंताने आपले अवतार कार्य सुरू केलेलं आहे, अवतार धारण केलेलं आहे. आपण एरवी आपल्या हिंदू संस्कृतीचा सहजतेने विचार करता आपल्या लक्षामध्ये येतं. भगवान थोडासा रिटर्नला मला हे कर, क्लिअरिटी दे, कडक आवाज कर थोडा रिटर्नला आणि नॉर्मल विको दे म्हणजे मला थोडंसं क्लिअर होऊन जाईल. अरे जेव्हा जेव्हा या धरणी माईवरती कुठेतरी अधर्म होतो किंवा कुठेतरी धर्म संस्थापनेची गरज असते तेव्हा तेव्हा भगवंत या धरती माईवरती अवतार घेत असतो. एरवी आपण पाहिलं तर आपल्याला इतर पुराणांचा विचार करता भगवंताचे 10 अवतार सांगितले आणि 10 अवतारापैकी 9 अवतार झाले, 10वा अवतार कलकीचा अजून बाकी आहे असं सांगितलं जातं. त्याच पद्धतीनं आपण जर श्रीमद भागवत या ग्रंथाचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये भगवंताचे एकूण 24 अवतार सांगितलेले आहेत. मग या 24 अवताराचा सगळ्यांचा अभ्यास करणं आता आपल्याला शक्य नाही, सर्वांचं परिपाक करणं हेही शक्य नाही, परंतु आपण भगवंताच्या त्या 23 अवताराला मनोभावे वंदन करू आणि फक्त एका अवताराविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळेस संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये संपूर्ण वातावरण अतिशय आनंदामध्ये होतं, परंतु त्याही वेळेस खेदाची एक गोष्ट होती, ती म्हणजे जाळाऊ वृत्ती. म्हणजे दुसऱ्याचं देखाना खपाना आपण ज्याला म्हणतो ती वृत्ती असं नाही का कलियुगात आहे, पूर्वापार चालत आलेली आहे आणि ती परिस्थिती त्याही वेळेस होती. या मृत्यू लोकावरती अत्री ऋषीची असणारी अनसूया माता आणि त्या अनसूया मातेचं पातिव्रत्य एवढं महान होत चाललं होतं, तिची एवढी शक्ती सामर्थ्य वाढत चाललं होतं की असं म्हणतात तो सूर्यदेव सुद्धा त्या अनसूया मातेच्या अंगावरती ऊन टाकत असताना विचार करायचा आणि तिच्या जवळ आलं की उन्हाची किरणं मंद व्हायची, ते अगदी मंद मंद अशा प्रकारच्या फक्त प्रकाश द्यायची, ऊन देत नव्हती ऊन. एवढंच नाही तर असंही म्हणतात त्या धरतीवरून चालायला लागलं की धरतीवरती असणारी ती खडे आपोआप बाजूला व्हायच्या आणि तिच्यासाठी मऊ रस्ता तयार व्हायचा. एवढं सामर्थ्य त्या पातिव्रत्यामधून त्या सतीमध्ये आलेलं होतं, अनसूयेमध्ये आलेलं होतं आणि तिचं हे सामर्थ्य सर्वदूर पसरत चाललेलं होतं. अनसूया मातेचं हेच सामर्थ्य मृत्यू लोकात नाही, स्वर्ग लोकातही माहीत झालं, पाताळ लोकातही माहीत झालं, सर्वांना माहिती झालं. जे मृत्यू लोकातले होते त्यांना आनंद होत होता आणि जे स्वर्ग लोकातले होते ते घाबरायला लागले होते. घाबरायचं कारणही बऱ्याच वेळेस असं असतं की स्वतःच्या सामर्थ्याची स्वतःला भीती वाटत नाही, परंतु दुसऱ्यांनी कान फुगिले का आपण आपलं सामर्थ्य किती आहे विसरून जातो, विनाकारण घाबरायला लागतो. स्वर्गामध्ये इंद्रदेव स्वतःच्या आसनावरती निश्चित आरूढ होते, परंतु आजूबाजूला फिरणारे जे होते कान भरणारे त्यांनी इंद्रदेवाच्या कानाला लागायला सुरुवात केली आणि सांगितलं, इंद्रदेवा अरे ती अनसूया लईच सामर्थ्य घेऊन तयार व्हायला लागली, तिचं जर असंच बळ वाढत गेलं, असंच जर सामर्थ्य वाढत गेलं तर अडचण निर्माण होईल, थोड्या दिवसांनी ती तुझा स्वर्ग घेईल. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तो का म्हणे पतिव्रता, तो का म्हणे पतिव्रता, तो का म्हणे पतिव्रता, तो का म्हणे पतिव्रता. हे तिची
देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता. बरेच जण जाऊन त्या इंद्रदेवाच्या कानात सांगायला लागले. इंद्रदेव म्हणला हे असं कसं शक्य आहे का? ते म्हणले आमचं खोटं वाटतं. मग तुकाराम महाराजाला विचार. तुकाराम महाराज सांगतेत तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. मग इंद्रदेव घाबरला. इंद्राने नारदाकडे जबाबदारी दिली. नारदा काहीतरी मार्ग काढ काहीतरी कर, परंतु त्या अनसय मातेचं एवढं मोठं पातिव्रत्य भंग करावंच लागेल. नारद मुनी त्या ठिकाणी मृत्यू लोकावरती येतात. तर स्वतः डोळ्यानं अनसूय मातेचं पातिव्रत्य पाहतात आणि पातिव्रत्य पाहिल्याच्या नंतर नारद मुनी म्हणतात आता दुसरा पर्याय नाही, आता आग लागल्याशिवाय चालत नाही. बऱ्याच जणाला कायम राखेल घेऊन फिरायची सवय असते. त्यावेळेस नारद मुनी होते. आता काय कुठं गेले तर असं नाही बरं का, हाय तर फक्त गावागावात वाटून वाटून दिले. आणि नारद मुनीनं ठरवल्याप्रमाणे नारद मुनी श्रीमन नारायण नारायण नाम जप करत करत वैकुंठ लोकाकडे गेले. आणि तिकडे गेल्याच्या नंतर लक्ष्मी आई साहेबांना भेटले आणि त्यांना सांगितलं आई साहेब काय सांगावं म्हणले ती मात, काय ती प्रतिव्रता आणि काय तिचं सामर्थ्य. असं सामर्थ्य तिन्ही लोकात मी कोणाकडेच पाहिलं नाही. लक्ष्मीची आग तळपायाची मस्तकाला गेली आणि लक्ष्मीबाई मात्र रागावल्या. रागावून विचार करू लागल्या कोण आहे ती मला सांग. हे म्हणले नाही हो मी कशाला सांगू, तुम्ही तुमचं शोधा. काहीला बरेच वेळेस अशीच सवय असते, खोबीला बोट तर लावायचं आणि मागं सरकायचं, आधी ध्यानात ताणून द्यायचं नंतर म्हणायचं नाही आम्हाला नाही माहीत ते. हा वा असं एवढं थोडासा स्वर ठेवा म्हणजे थोडंसं काहीतरी कानाला मला बरं वाटेल. नका का स्वर लागा ना. मी माता रागवल्या. नारद मुनींनी मात्र आपलं काम करून टाकलं आणि सांगितलं जा मृत्यूलोकात जाऊन पहा त्या अनसूय मातेचं पातिव्रत्य किती महान झालेलं आहे. लक्ष्मीनं पार्वतीला सांगितलं, पार्वतीनं सावित्रीला सांगितलं. तिघीचंही एक मत झालं आणि तिघींनी ठरवलं की आपापल्या नवऱ्याला आता तुकडा द्यायचा नाही खायला. म्हणजे काय, त्यांचं एक शब्द ऐकायचं नाही, त्यांना जेवायला सुद्धा द्यायचं नाही. किती वेळ, जोपर्यंत ते अनसूय मातेचं पातिव्रत्य भंग करून येत नाही तोपर्यंत. आणि ठरल्याप्रमाणे तीनही जणींना आपलं नियोजन केलं, बेत आखला आणि तिघही जणी रुसून बसल्या. ब्रह्मदेव त्या ठिकाणी सत्यलोकामध्ये आले. महादेव कैलास पर्वतावरती येतात आणि विष्णुदेव वैकुंठ धामात येतात. पाहतात तिघही जण आपापल्या बायका शोधत होते. अगं कुठं गेली, याला विचार त्याला विचार. बऱ्याच जणीनं 2 दिवसापूर्वी चांगल्यापैकी अगं विचारलेली आहे आणि समजलेली आहे. आता वेळ जास्त घ्यायचा नाही कारण आता वेळ कमी आहे. शोध मोहीम चालू झाली. नाहीतरी आपलंही तेच आहे, तुमचं माझं. आता माझं नाही सांगत मी, पण तुमचं बऱ्यापैकी माहिती आहे मला. थोड्या वेळ घरात नाही दिसले का येड लागायची बारी, कुठं गेली, पोराला विचार आईला विचार, ही दिसा ना दिसन दिसन. मग दुसऱ्याने सांगितलं ती कोप भवनामध्ये जाऊन बसली. कोप भवन त्यावेळेस असं होतं की आता बऱ्याच रूम आहेत, किचन रूम, बेडरूम, बैठक रूम, तिला हॉल म्हणते. परंतु आता कोप भवन दिसत नाही. मग ते कोप भवन जरा वेगवेगळ्या बाजूला तयार झालेले आपापल्या घरानुसार. तसं त्यावेळेस त्या कोपभवनामध्ये म्हणजे क्रोध निर्माण झाला की त्या रूममध्ये जाऊन बसायची व्यवस्था होती. सगळ्या जणी जाऊन बसल्या. प्रत्येक देव त्यांच्या समजुतीसाठी त्या ठिकाणी जातात आणि विचारतात काय झालं सांगा. सांगितल्याच्या नंतर परिस्थिती समोर येते. विनंती करतात असं करू नका, हे चुकीचं आहे. बायका मात्र काही केल्या ऐकायला तयार नसतात आणि नाविलाज होतो. तीनही देव साधूच्या वेशामध्ये मृत्यूलोकाकडे आपली वाटचाल करतात आणि मृत्यूलोकामध्ये येऊन अनसूया मातेच्या त्या कुटियाच्या समोर येतात. भिक्षाम दही माते, आई भिक्षा वाढ आम्हाला, भिक्षाम दही आवाज दिला जातो. आतमध्ये अनसूया असते. अनसूया बाहेर येते, वंदन करते. अनसूयाला आनंद होतो, माझ्या दारात साधू पुरुष आले, त्यांचं वंदन करते. सांगा ना साधू, सांगा ना संतजन, काय सेवा करू. सेवा करण्याचं सांगितल्याच्या नंतर ते सांगतात की आम्हाला इच्छा भोजन हवं आहे. आणि त्या इच्छा भोजनाच्या अपेक्षेनं ते नग्न भोजनाची अपेक्षा करतात. 2 ठिकाणी 2 अशा प्रकारचे उत्तर आलेले आहेत. एका ठिकाणी नग्न हा शब्द आलेला आहे आणि एका ठिकाणी न अग्न असा शब्द आलेला आहे. दोन्हीचंही एका शब्दामध्ये सांगतो. नग्न म्हणजे वस्त्र बाजूला सारून आणि न अग्न म्हणजे अग्नीचा वापर न करता. दोन्हीचंही उत्तर पुराणामध्ये आलेले आहेत.
एकीकडे असं म्हटलं जातं की दगडाच्या गारा त्या पाण्यामध्ये शिजवायला टाकल्या आणि त्या पतिव्रता नारीनं तिच्या तपाच्या बळावरती त्या गारा शिजवल्या आणि त्याचा भात केला, असंही उत्तर आहे. आणि दुसऱ्या बाजूला असं सांगितलेलं आहे की ती अनसूया माता घरामध्ये जाते, कमंडलूमधील पाणी घेते आणि बाहेर घेऊन त्या देवतावरती शिंपडल्याबरोबर त्यांची लहान लहान बाळं होतात. माझी आपणास विनंती आहे, आज मात्र तुमचे कानं 5G रेंजने तयार ठेवा. पर्याय नाही, कारण गती तितक्या आहे. नंतर म्हणू नका अमुक अमुक मुद्दा विसरला. ठल विठ्ठल लहान बाळ झाले आणि लहान बाळ झाल्यानंतर हीच खबर पुन्हा तिन्ही लोकांमध्ये पसरली. नारद मुनीनं सांगितलं आणि तिन्हीही असणाऱ्या देवी लक्ष्मी, पार्वती, सावित्री पुन्हा मृत्यू लोकावरती येतात. आल्यानंतर त्या ठिकाणी अनसूया माता त्यांचीही परीक्षा घेते आणि शेवटी नतमस्तक होतात, चरणी लागतात आणि माते आम्हाला माफ कर, आमची चूक झाली. आणि तुझ्या या पातिव्रत्यामुळे, तुझ्या या पातिव्रत्याच्या समोर आम्ही केवळ आणि केवळ नतमस्तक आहोत. आमचं सर्व सामर्थ्य तुझ्या समोर. माफी मागतात. अनसूया माता पुन्हा त्या असणाऱ्या बाळकाचं रूपांतर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशामध्ये करतात. आणि ज्यावेळेस तीनही देव प्रसन्न होतात त्यावेळेस अनसूया माताला म्हणतात, माते आम्ही तुझ्या सामर्थ्यावर, तुझ्या तपावरती, तुझ्या पातिव्रत्यावरती आणि तुझ्या सेवेवरती प्रसन्न आहोत. तुला काय हवंय ते माग. त्याच वेळेस अत्री ऋषीचंही आगमन झालेलं असतं आणि दोघंही पती पत्नी भगवंताकडे विनंती करतात, भगवंता या कुटियेमध्ये, या झोपडीमध्ये आजपर्यंत कोणतंही लहान बाळ नव्हतं, परंतु काही दिवसापुरतं तुम्ही लहान लहान बाळकं झाले आणि आमच्या पवित्र झोपडी आनंदित अशा प्रकारची झाली, पवित्र झाली. आता एकच इच्छा आहे, तुम्ही तीनही देवतांनी आमच्या घरी बाळ म्हणून यावं. विनंती केली. तीनही देवतांनी तथास्तु म्हणून अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. प्रत्येक जण आपापल्या लोकांमध्ये निघून गेला आणि दिवसामागून दिवस गेले. पहिला महिना गेला, दुसरा महिना गेला, तिसरा महिना गेला, मार्गशीर्ष महिना उजाडला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 9 मासाचे 9 महिने पूर्ण होत आले आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पौर्णिमा त्या ठिकाणी जवळ आली. महाराज आपल्याला तो अभंग घ्यायचा आहे. आणि मग ती पौर्णिमा जवळ आली. त्या पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी असा उल्लेख आहे की माध्यान्नाचा तो समय होता आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे सूर्यास्ताचा तो समय होता. दोन्हीचीही उत्तर माझ्याकडे निश्चित आहे, परंतु त्याहीपेक्षा आपण परंपरेनं जो सूर्यास्ताचा वेळ आहे तो पाळत असतो. ती वेळ तयार झाली आणि ती वेळ आल्याबरोबर सगळीकडचं वातावरण अतिशय आनंदमय झालं. पुष्प वाटून झाले का सर्वांना? हां, सगळीकडचं वातावरण अतिशय आनंदाचं झालं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक गोष्ट निश्चित झाली, जी गोष्ट जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेले आहे. आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापना, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापना, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे. माझी वाणी तुझेवर निघून नाम केला अवतार नारायणी, केला नारायणी अवतार, केला नारायणी अवतार, केला अवतार हो केला नारायणे अवतार. हरी केला नारायणी
नारायणी अवतार केला नारायणी अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वणी गुण नाम माझी वाणी तुझे वाणी तुझे. सर्वांना विनंती राहील भगवान श्री दत्तात्रयाचा जन्माचा अभंग होईल. तो अभंग झाल्याबरोबर पुंडलिक वरदा जय घोष झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी भगवान श्री दत्तात्रयाच्या प्रतिमेवरती करायची आहे आणि त्यानंतर विठोबा रोखमय भजन होईल. पुढील चिंतन त्यानंतर होईल. तार विश्वतारा बया धरी अवतार विश्वतारा बया हरि अवतार विश्वतारावया धरि अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी तिथी पौर्णिमा मास मास मार्गशीर्ष पूर्णिमा मार्गशीर्ष गुरु तो वत्सर उत्सव काळ गुरु तो वत्सर उत्सव एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ नाथ भगवान विठोबार कुमार विठोबार कुमार पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दत्तात्रय जनार्दन श्री स्वामी एकनाथ महाराज की जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हा सूर्य आणि ह्या जयद्रथ याने ह्याप्रमाणे खूप प्रयत्न केलाय. त्या बाजूला पहा भगवान श्री सूर्यदेव अस्ताच्या ठिकाणी आहेत. आपापले घड्याळ पहा 6 ते 6:10 ची वेळ निश्चित झालेली असेल. भगवान श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सव दत्त जयंतीच्या निमित्तानं ठरलेल्या नियोजनामध्ये आपण निश्चित संपन्न केलाय. यानंतर भगवान श्री दत्तात्रयाची श्री दत्त महापुराण कथेची सांगतेच्या निमित्तानं केलेला हा अट्टहास म्हणजेच आजचा हा काल्याचा प्रसंग. आणि या प्रसंगी
आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायाचा अभंगाचा विचार करता आपल्या सर्वांना एक गोष्ट निश्चितच श्रुत आहे. काल्याचा प्रसंग म्हटलं की द्वारकेतील महती वर्णन करायची नाही. चरित्र ते उचारावे, चरित्र ते उचारावे, केले देवे ते गोकुळी, केले देवे ते गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. हरी केले देवे गोकुळी. चरित्र ते उचारावे, हरी हरी उच्चारावे, चरित्र ते उचारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे ते गोकुळी, केले देवे ते गोकुळी, देवे गोकुळी. केले देवे ते गोकुळी. काल्याचा प्रसंग म्हटलं की चरित्र द्वारकेमधलं नाही, चरित्र मथुरेमधलं नाही. संत सांगतात चरित्र ते उच्चारावे, केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे केलेलं आहे त्याचं वर्णन करावं, त्याची महती गावी, मात्र ते काय करावं, उच्चारण करावं. आणि म्हणूनच आपण जर श्रीमद भागवताचा अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये येतं भगवंताचे अनेक अवतार झाले, परंतु त्या अनेक अवतारापैकी पूर्णतम अवतारामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. पैकी भगवान श्रीरामाचा अवतार असा आहे, चरित्र ते उच्चारावे नव्हे तर चरित्र ते आचरावे. आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार असा आहे, चरित्र ते न आचरावे, चरित्र ते फक्त उच्चारावे. नाही तर उलट सुलट करताना व्हायचा गोंधळ. घरी जाऊन म्हणतात त्या कृष्णाने बघ 14,000 केल्या होत्या. मग मी जर विचार करू का, उगा संध्याकाळच्या भाकरीची पंचायत होऊन जायची. चरित्र ते फक्त उच्चारावे आणि तेही देखील फक्त गोकुळामधलं. आणि गोकुळातल्या चरित्राचा उच्चाराचा आरंभ करण्यापूर्वी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे भगवंताचा जन्म हा गोकुळात नाही, मथुरेत झाला. मथुरेत झाल्याच्या नंतर भगवंत लहानचे मोठे एका सेकंदात झाले, उभा राहिले. आईला सांगितलं, आई माझी जागा इथं नाही. देवकी माते माझी जागा इथं नाही, माझी जागा माझ्या कार्यासाठी निश्चितच दुसरीकडे आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. माया उपजली तेथे, माया उपजली तेथे, आणि मन ठेवीते, आणि मला ठेवीते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. हरी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, गोकुळाला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्याबरोबर देवकी मातेच्या समोर लहानचे मोठे झाले. 10 वर्षाचं ते पोरग समोर पाहिलं आणि आई म्हणली, बाळा हे काय करून ठेवलं. अरे बाळा, कोणतीही आई असली तरी तिला तिचं लेकरू अगदी साजेस छोटस पोटाला लावावं, त्याला स्तनपान करावं, अशा लेकरू आपलूक असतं. तू हे काय केलंय, हे काय करून बसलास. देवकी माता म्हणते, बाळा
अरे तुझं ते साजरं रूपडं मला पाहिजंय, परंतु ते हे सोंग कोणतं रचून ठेवलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताने हेही सोंग रचलं आणि या सोंगामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या आईला सांगतात, देवकी मातेला सांगतात, माते या रूपामध्ये मी आलेलो आहे, या सोंगामध्ये मी आलेलो आहे, परंतु एवढंच नाही, याच्याही पलीकडे जाऊन मला आणखी खूप काही कामं करायचेत. हे सोंग सरीले या रूपे अनंते, हे सोंग सरीले या रूपे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सरीले या रूपे अनंते, हे सोंग सरीले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते. पुढे ही बहुत करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, हे सोंग सरीले या रूपे अनंते, हे सोंग सरीले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते. हे सोंग सरीले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे, पुढे ही बहुत, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे खूप करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही करणे बहुत आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी या रूपामध्ये आलो आहे, याच्याही पुढं मला भरपूर काही करायचं आहे. देवकी माता म्हणते तुला जे करायचं ते कर, पण तू आधी लहान हो. कृष्णानं सांगितल्याप्रमाणे वसुदेवानं टोपलीमध्ये श्रीकृष्णाला घेतलं आणि त्या ठिकाणची असणारी माया आणण्यासाठी यमुना माई पार केली. त्या बाजूला गेले, तिथली माया उचलली, पुन्हा मथुरेमध्ये आले आणि कृष्णाला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. भगवान श्रीकृष्ण लहानचे मोठे होऊ लागले आणि लहानचे मोठे होत असताना त्या भगवंतानं आपल्या अवताराच्या लीला दाखवायला सुरू केला. या अवताराच्या ज्या लीला आहेत त्या अवताराच्या लीला भगवंताच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलो आणि भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचं वर्णन करत असताना अवतार कार्य आरंभ झाल्यापासून अवतार कार्य पूर्ण होईपर्यंत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वयोमर्यादेनुसारच्या वेगवेगळ्या लीला आहेत. परंतु तुम्हा आम्हा सर्वांना काल्याच्या प्रसंगी शास्त्रानं संतांनी ज्या दाखवलेल्या आहेत त्या दोनच दशेमधल्या आहेत आणि त्या दोन दशामध्ये एक म्हणजे गायी चारण्याची आणि दुसरी म्हणजे रांगण्याची, अभंगाचं पहिलं चरण. ए दशे चरित्र केले नारायणे, ए दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, ए दशे चरित्र केले नारायणे, ए दशे चरित्र केले नारायण, दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण. राखिता बोधने रागताहि, राखिता बोधने रागताहि, ए दशे चरित्र वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. त्या भगवंतानं दोन दशेमध्ये, दशा ए दशे, दशे म्हणजे अवस्था, दोन अवस्थेमध्ये चरित्र केलं. चरित्र कोणी केलं? त्या भगवंतानं केलं, नारायणानं केलं. त्या दोन अवस्था कोणत्या? पहिली अवस्था म्हणजे रांगण्याची अवस्था. रांगण्याची अवस्था तुमच्या आमच्या सर्वांच्या सहजतेनं लक्षामध्ये येते. रांगण्याची अवस्था म्हणजे आपण पाहिलं, बालक जन्माला येतं, अगोदर उतानं पडलेलं असतं, नंतर ते पोटावरती म्हणतं, मग होतं तुम्ही आम्ही म्हणतो आता हे पालथं पडायला लागलं. पालथं पडलं की हळूहळू आपलं कोपर टेकवतं आणि गुडघ्यावर होतं. तळवे तळ हात टेकित
डाव्या गुडघ्यान रांगत वा. तळवितळ हात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखीला सये रंगनी रंगनाथ तुम्या देखीला सये हा रंगनाथ तोम्या देखीला रंगनी रंगनाथ तोम्या देखीला तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यान रांगत तळहात टेकित डाव्या गुडघ्यान रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखीला सवे रंगनी रंगनाथ तोम्या देखीला सये रंगनी रंगनाथ तोम्या देखीला सये देखीला सये देखीला सये तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे म्हणजे तळहात तळहात टेकवतो कोपर टेकवतो आणि डाव्या गुडघ्याचा आधार घेऊन ते रांगायला लागतं. मग तुम्ही विचार करा एवढंसं छोटंसं बाळक तळव टेकतय तळहात टेकवतोय गुडघा टेकवतोय रांगत 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 पुढं 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 चालायला लागतंय. परंतु त्याही वेळेस ते बाळक काही स्थिर बसत नाही. एवढंच नाही बाहेर अंगणात गेलं की त्या अंगणामध्ये जावं आणि अंगणात गेल्याच्या नंतर तिथं जाऊन ती मागणात पडलेली माती भसा 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 तोंडात भरावी. यशोदा मैयानी यावं काना हे कन्हैया अरे काय केलं नाही गाई काहीच नाही केलं. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती नाही खाल्ली ग म्या माती आई गाई नाही खाली गम्या माती आई गाई नाही खाली गम्या माती बळीराम दादा हो बळीराम दादा बैराम दादा हो बैराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा घेतो कुमार मजवरी हा घेतो कुंभार मजमरी जय हो नाही खाल्ली ग म्या माती आई गाई नाही खाल्ली ग म्या माती आई गाई नाही खाल्ली ग म्या आई गाई नाही खाली गम्या माती आई गाई नाही खाली गम्या माती आई गाई नाही खाली गम्या माती कन्हैया त्या यशोदा मैयाला सांगतो आई आई गाई नाही खाल्ली गम्या माती. खूप छान अशा प्रकारचे 7 संबत लागली. एवढी उंची म्हणल्यावर मला असं वाटतं आता काय तुम्हाला भुका लागल्या नाही 9 वाजेपर्यंत तरी मला वेळ द्या. अयो तुला काय भेटलं नाही का. माझी विनंती आहे या सर्व सवंगड्यासाठी एकदा मनोभावे जोरात टाळ्या वाजवा जोरात. धन्यवाद. निदान स्फूर्ती देणं हे तरी आपलं काम आहे. असो कन्हैया सांगतो आई यशोदा मैया आई गाई नाही खाल्ली ग म्या माती मी माती खाल्ली नाही. यशोदा माया म्हणते तुझं काही खरं नाही खोटं बोलतो दाखव मला तोंड. तोंड दाखवण्यासाठी त्या भगवान श्रीकृष्णानं आपल्या आई समोर आ केलं. अनंत ब्रह्मांड बोदरी अनंत ब्रह्मांड बोदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा पालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवढे केवढे अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. एक नव्हे दोन नव्हे त्या कानानं तोंड उघडलं आणि यशोदा मैयानं आतमध्ये नजर टाकली तर एक नव्हे अनंत ब्रह्मांडांचं दर्शन त्या यशोदा मैयाला त्या भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातून झालं.
यशोदा मैयाला भोळ आली. क्षणभर ती स्वतःला विसरली आणि पुन्हा भानावर आली. मायबापांनो, तुमच्या समोर हा प्रसंग याच्यासाठी ठेवला की हा कान्हा हा भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपानं अवताराला आला आणि अवताराला आल्याच्या नंतर पहिली लीला त्यानं दाखवली ती देवकीला. लहानचा मोठा झाला, पुन्हा लहान झाला. दुसरी लीला दाखवली ती स्वतः यशोदा मैयाला तोंडामध्ये 14 भुवनांचं दर्शन करून दिलं, जाणीव करून दिली. परंतु दोन्ही ठिकाणी विचार करा, आई ती आई असते. आईचं लेकरू कितीही मोठं झालं तरी माझ्या मायबापांनो तिच्यासाठी ते फक्त लहान बाळच असतं. 40 वर्षाचं पोरग होऊ द्या, कितीही मोठं होऊ द्या, परंतु ती आईकडे जर पाहायला गेलं तर आई असं म्हणत नाही माझा खूप मोठा बबड्या, असं नाही म्हणत. ते माझं बाळ आहे असं म्हणते. तिच्यासाठी ते बालक असतं. आणि म्हणून देवकी मातेला सुद्धा आणि यशोदा मैयाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण आपलं बाळ म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. त्यांच्यासाठी ते बालक होतं. 14 भुवन दाखवली काय आणि गणपती बाप्पाला आणून कोणलं काय, काही फरक पडत नव्हता, कारण तिच्यासाठी ते बाळ होतं. परंतु कृष्णाने आपल्या अवताराची लीला त्या यशोदा मैयालाही दाखवली आणि हे लेकरू रांगत 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 नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर पडायला लागलं. भगवान श्रीकृष्णाच्या लीला पाहत असताना ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. अगोदर लहान होतं तोपर्यंत वाड्यात होतं, चांगल्या प्रकारे रांगता यायला लागलं, उंबरा ओढणता यायला लागला की लेकरू उंबऱ्याच्या बाहेर पडतं. आणि इथंच खरं महत्वाचं असतं. असं म्हणतात आपल्या घरातली पोरं, मग तो पोरगा असो का पोरगी असो, जेव्हा जेव्हा आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पडतात, लहानची मोठी होत असताना त्या उंबऱ्याच्या बाहेरचा त्यांचं जगावरती त्या आईबापांनी लक्ष ठेवणं निश्चित गरजेचं असतं. भगवान श्रीकृष्णाच्या लीला त्यावेळेसच्या जरी असल्या तरी कलियुगातील या संपूर्ण मानव जातीला खूप काही शिकवणाऱ्या आहेत. आजच्या तरुण पिढीला मी आवर्जून सांगेल आणि या आजच्या तरुण पिढीला सांभाळणाऱ्या त्या आईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगेल की लेकरू लहानचं मोठं होत असताना उंबऱ्याच्या बाहेर पडलं रे पडलं की आपण विसरून जातो आणि आपल्याला आपल्या लेकराचं कौतुक फक्त वाटायला लागतं. त्या कौतुकाला भुलून न जाता त्याच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्याला संगती कोण आहे, सोबतीला कोण आहे. माझी पोरगी बाहेर पडते, हातात मोबाईल आहे, मोबाईल घेऊन गेलेले आहे. काल्याच्या निमित्तानं बारकाई नाही का माझ्या दादा आणि दीदींनो. तरणी बांड पोरगी घराच्या बाहेर पडली, हातात मोबाईल आहे, मोबाईल वरती वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी तिच्यामध्ये आहेत. परंतु घरामध्ये आल्याच्या नंतर ती आईला सांगते, आई मी खूप दमून आले, आज खूप अभ्यास केला आणि सारा मोबाईलचं सॉफ्टवेअरचं ज्ञान मला मिळालं. आई भुरळून जाते, परंतु विचार करत नाही ना मोबाईलमध्ये काय पाहिलं. काला आवर्जून सांगणार आहे, परंतु 1 मिनिटाचा वेळ याच्यासाठी घेतो की ते आपल्या लेकराकडे असणारा मोबाईल निश्चितच तपासून पहा. लेकरू बाहेर पडल्याच्या नंतर त्याला संगत कोणाची आहे हेही पहा. आणि कृष्ण यशोदा मैयाला सोडून त्या नंद बाबाच्या वाड्याचा तो उंबरठा ओलांडून बाहेर पडायला लागला. हळूहळू हळूहळू बाहेर पडायला लागला. तस एक एक संगती सोबती सवंगडी त्याला जमा होऊ लागले. मित्र कंपनी तयार व्हायला लागली आणि मित्र कंपनी जोडायला हा बाबा पहिल्यापासून पक्का आहे. एक एक जोडल्या जायला लागला. परंतु ज्याला पाहावं त्याला पाहून त्याला हसायला यायचं. कृष्णाला ते म्हणायचे, अरे कृष्णा, अरे काना, आमच्याकडे पाहून तू हसतोस का बरं, काय झालं तुला हसायला. तो म्हणला, तुमच्याकडे पाहिलं का मला हसायला. अरे झालं काय. ते म्हणले, बघा ना तुम्ही सारे मला उदबत्ती छाप दिसता. म्हणले, उदबत्ती छाप. तुमच्या हातपाय काड्या, सारे हातपायाच्या काड्या झाल्या म्हणले तुमच्या काड्या. आणि पोटाच्या बाबतीत बर विचार केला तर गेळं फुगलंय म्हणले, फक्त पोटच सुटलंय तुम्हाला. माझ्याकडे बघू नका, मी आतमध्ये उडीतोय. पोट मोठं झालंय म्हणले, हातपायाच्या काड्या झाल्यात. अरे ही काय अवस्था झाली मित्रांनो तुमची. त्यावेळेस ते सांगायला लागले, अरे नाही रे काना, असं काही नाहीये. ते म्हणले, माझ्याकडे बघा मी कसा दिसतो. सांगा राया, आपलं सांप्रदायिक नेते नाही का. आणि मग ते सगळे सवंगडी खंत व्यक्त करायला लागले. ते सांगायला लागले, देवा कान्हा, तुझं गोष्ट वेगळी आहे रे. तुझ्या राजवाड्यातलं तुला लोणी, दूध, दही सगळं खायला भेटतं म्हणून तू धष्टपुष्ट आहे, परिपूर्ण आहेस. परंतु आमची तर अवस्था तशी नाही. मग तुमची कशी आहे. ते म्हणले, आमच्याकडे गोळ्याची ताक पिरे कोण पोरे चांगले.
पोरे चांगली कोण पोरे चांगली गवळ्याची ताकद पेरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली चांगली. आणि मग आमच्याकडे बघ म्हणले, आमच्यातलं कोण चांगलं आहे. आमची अवस्था एक झाली म्हणले. ते म्हणले तुमच्या घरात खायला काही नाही का? ते खरं खरं सांगायला लागले, अरे कान्हा, आमच्या घरात जेवढं दूध आहे तेवढं सगळं दूध डेअरीला आहे आणि आमच्या नेहरीला मात्र चटणी आहे. दूध डेअरीला आणि चटणी नेहरीला. या अवस्थेप्रमाणे आमच्या घरातलं सूत्र आहे. ते म्हणलं नाही नाही, हे जमणार नाही असं. मग तुम्हाला आमच्यासारखं व्हायचंय का? तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय का? आहे का इच्छा? ते म्हणले हो. मग मी सांगतो तसं ऐकतान का? ते म्हटले हो. तुम्हाला पोटभर खायला दिलं तर काय अडचण आहे का? ते म्हणलं नाही. मग माझ्या मागे येताल का? ते म्हणले हो. मग कृष्णानं सांगितलं, याल तारी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, एक नाही दोन नाही, तुम्ही जेवढे मित्र कंपनी आहात तेवढे सगळेजण माझ्या माग 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 या. ते म्हणले माग माग येऊ, पण तू करणार काय? ते म्हणला मी एकच करू शकतो. जी भूक तुम्हाला आतापर्यंत आहे, ज्या भूकेनं तुम्ही व्याकुळ आहात, त्या भगवत प्राप्तीची भूक अध्यात्मकाला सांगतो बरं मी. त्या भगवत प्राप्तीची भूक तुम्ही माझ्या मागे आली की तुमची ती मी तृप्त केल्याशिवाय राहणार नाही. काला म्हणजे नेमकं काय आहे? काला म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार जर आपण करायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल. त्या भगवंताची आणि भक्ताची निस्सीम अशा प्रकारची भेट, ज्याला आपण दही लाहीचा काला म्हणतो, त्या भेटीचाही आपण विचार करायला गेलो, तत्वाचा विचार करायला गेलो, या सर्व गोष्टीचा विचार करायला गेलो तर संपूर्ण स्वरूपाची तृप्ती म्हणजेच काला. संपूर्ण स्वरूपाची तृप्ती म्हणजेच काला. आणि तो काला तुम्हा आम्हाला कोण देऊ शकतो? तो भगवंत देऊ शकतो. आणि भगवंत त्यामुळं म्हणतात, माझ्या गोपाळांनो, माझ्या सवंगड्यांनो, तुम्ही जर माझ्या पाठोपाठ आले तर मी तुम्हाला काय देईल? पोट भर देईल. देतो पोट भरी भरी आजी देतो पोट भरी भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी राम आजी देतो पोट भरी पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पोट भरी. जन्माची संपूर्ण तृप्ती त्या भगवंतानं पूर्णत्वानं दिलं की होते. त्या पद्धतीनं सवंगड्याला सांगितलं, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही जोपर्यंत बास 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 आता नको मला जाणार नाही, एका घासाची अपेक्षा राहिली नाही असं म्हणत नाही, तोपर्यंत देतो. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. मग एवढं सगळं देतो असं कळाल्याच्या नंतर मग मात्र सवंगडी तयार झाले आणि त्यांची एक टीम तयार झाली, एक टोळी तयार झाली, एक टोळकं तयार झालं. आणि ठरल्याप्रमाणे कसं जायचं, कुठं जायचं हे स्थानही निश्चित केल्या गेलं. साहित्य सोबत काय काय घ्यायचं हेही निश्चित केल्या गेलं. बरेच जण म्हणायला लागले, अरे कृष्णा हे कोणतं साहित्य तुझं? कृष्णाने सांगितलं, प्रश्न आता विचारायचे,
नाही, तुमचे प्रश्न आता बंद करा. आता फक्त माझ्या मागोमाग चला. सगळेजण निघाले आणि त्यांनी ठरवलं की आजपासून आता आपला नवीन धंदा सुरू करायचा. तो धंदा म्हणजे चोरीचा. आणि चोरीचा धंदा सुरू करत असताना त्यांनी खोड्या करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला घर नंबर टिपला. पहिल्या घरामध्ये गेले. पहिल्या घरामध्ये गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला. थोडंसं आनंदानं घ्या, धावत्या वेगात चालू आहे बरं. पहिल्या घरामध्ये गेल्याच्या नंतर प्रसंग असं घडला. भगवान श्रीकृष्णानं योग मायानं त्या घराचं दार उघडलं आणि घरामध्ये प्रवेश मिळवला. प्रवेश मिळवल्याच्या नंतर पाहिलं ते असणारं लोण्याचं गाडगं खूप उंच टांगलेलं होतं, शिंक्यावरती होतं. मग काय करावं? हातामध्ये काठी होती. काठीनं अंदाज घेतला कोणत्याच्यात ताक आहे, कोणत्याच्यात दही आहे, कोणत्याच्यात लोणी आहे. ठपकानं हाणलं, फोडलं, खाली घेतलं, खायला सुरुवात केली. पटापट सगळेजण लोणी खात होते. परंतु तेवढ्यामध्ये त्या पेंध्याला राहावलं नाही. ते म्हणला लईच गोल लागतंय बिट्या. ते गोल लागतंय बिट्या या आवाजानं ती गवळण जागी झाली. जशी जागी झाली तशी पळत सुटली. पळत सुटल्यावर आता काय करायचं हा प्रश्न पडला. मग भगवान श्रीकृष्णाच्या सवंगड्याला त्याने जे सांगून ठेवलं होतं त्या पद्धतीनं एक जणानं पटकन हातातली पिशवी तिच्या पायाजवळ मोकळी केली. आई ग म्हणून ती गवळण खाली बसली. मग काय होतं? सराटे होते. सराटे टाकून त्या गवळणीला अडवलं आणि मग नाविलाज झाला. तोपर्यंत ते पळ काढायला सोपे झाले. त्यावेळेस अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ते प्रश्न आपण नंतर त्याच्यामध्ये पाहू. परंतु भगवंताची पहिल्या घरची पहिली चोरी सक्सेस झाली. सगळे सवंगडी तृप्त झाले. पहिला दिवस गेला. परंतु त्या गवळणीनं पहिल्याच दिवशी संध्याकाळी सगळीकडे बोभाटा उठवला. नंद बाबाचा तो कान्हा, यशोद्याचा तो कृष्ण काल माझ्या घरी आला आणि माझ्या घरी येऊन अशा पद्धतीनं चोरी केली. मग बाकीच्या म्हणल्या अगं तुला जमलंच नाही, तुला ते साधं धरता आलं नाही, पकडता आलं नाही, तुझ्या जागेवर मी असते. पहा बर का भगवंताला कोणती गोष्ट खपत नाही. ती काय म्हटली? तुझ्या जागेवर जर मी भगवंताला कधीच खपला नाही. कोणाकोणाचा खपला नाही हे सांगायला पुन्हा 2 दिवस लागतील. परंतु शॉर्टकटमध्ये एकच सांगतो की मी म्हणजे गर्व आहे, अहम आहे. आणि त्या भगवंताला तो अहम कधीच कोणत्या भक्ताचा खपला नाही. आणि त्या भगवंताने तो अहम नेहमी दूर केला. भगवंताने सांगितलं ही जे म्हणते आहे ना तुझ्या जागेवर मी असते, या मी वालीचा घर नंबर लिहून घ्या आणि उद्या हिच्या घराकडे आपल्याला जायचं. नंबर लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मोर्चा त्याही गवळणीकडे निघाला. मोर्चा जरा पटापटा चाललाय सध्या. आणि त्या घराकडे गेल्याच्या नंतर यांनी पाहिलं ही झोपलेली आहे, गाढ झोप लागलेली आहे. पलंगावरती दोघही पती पत्नी झोपलेले आहेत. मग ह्या पठ्ठ्याने काय केलं? सरळ सरळ गेला. बाकीचा मागचा पुढचा काही विचार केला नाही. म्हणलं जर उठून बसली तर यसन आकळल्या गेल्या पाहिजे, कासरा ओढून धरल्या गेला पाहिजे. मग शेजारी जो तिचा पती झोपलेला होता त्याची दाढी लांबच्या लांब लचक पसरलेली होती. हिचीही वेणी मस्तपैकी गुंफण गांधलेली होती. ह्या पठ्ठ्यानं, ह्या कान्हानं, ह्या कृष्णानं काही मागचा पुढचा विचार केला नाही. दोन्हीची गाठ मारली. आणि दोन्हीची गाठ मारली. सवंगड्याला म्हणले व्हा रे आपल्या कामाला सज्ज. त्या गेले, मस्तपैकी चोरी केली. निघायच्या टायमाला बाबानं ते डेरकं घेतलं आणि त्यांच्याच डोक्यावर हाणलं. मग मस्तपैकी दोघं ताकानं न्हावून निघाले. डचकून उठले. डचकून जसं उठले तशी परिस्थिती अशी झाली. ही जेवढ्या हिसक्यानं उठली तेवढी त्या बाबाची दाढी ओढल्या गेली. आणि ते कपकन म्हणलं अगं काही तुला लाज लज्जा शरम हाई का नाही? आता काय हे वय राहिलं का माझी दाढी ओढायचं? ध्यानात येतंय ना तुमच्या? ती म्हणली असं ही चित्रवणी बोलूच नका. माझे दोन्ही हात पुढे येतं, मी काही केलंच नाही. आता पहाटची वेळ झाली, तोंडावर काहीतरी सांडलंय. मग आता काय येणी वडून धरायचा टाईम आहे किंवा कशाला मग येणी वडून धरली? बघा बरं का करणारा काय करून जातोय. यालाच तर म्हणतात नटखट नंदलाला.
वास्तव हे होतं की तिनं चॅलेंज केलं होतं तू माझ्या घरी ये, परंतु यानं बोंब ही करून ठेवली, फक्त एक गाठ मारली आणि ते एका गाठीपोटी परिस्थिती ही झाली की त्यांच्या दोघांचे भांडणं लागायची बरं झाली. शेवटी नावाजात झाला, हिसक्या मागून हिसके बसायला लागले आणि मग लक्षात आलं आपलंच आपल्याला बांधून टाकलंय. कसं बस उठले, टपकन गेली, काडीची पेटी घेतली, दिवा लावला, उजाडात पाहिला, गाठ मारली, दुसऱ्या कोणाचं काम नाही. या कान्हानंच हे केलं दिसतंय. मग प्रयत्न केला सोडण्याचा, परंतु काही उपयोग होईना. कारण का ती गाठ तुमच्या आमच्या कोणाच्या हातची नव्हती, ती प्रत्यक्ष त्या असणाऱ्या ईश परमात्म्याने मारलेली गाठ होती. सुटणं एवढं सोपं नाही. गाठबाई कोणाशी सुटेना आणि ती गाठ कोणाला सुटल्या गेली नाही. शेवटी नाविलाज झाला आणि ती दिंडीच्या दिंडी कान्हाकडे निघाली. रस्त्यानं जात असताना ती गवळण वरती उंच पुढं आहे आणि तो असणारा गवळी तिच्या पाठोपाठ चाललेला आहे. चित्र डोळ्यासमोर आणा, तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल. ती गवळण उभी पुढं चालली, हा गवळी मागं चालला. हा बुटका होता, ती उंच होती. मग तो गवळी दाढी वर 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 धरत 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 पुढं चाललेला. हा सगळा असणारा गोंधळ अख्खा त्या नंद बाबाच्या वाड्याच्या समोर येतो. मात्र त्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण चतुराईनं ती गाठ सोडून देतात. मला धावत्या वेगात जायचे असल्यामुळं मला प्रत्येक प्रसंग थोडासा शॉर्टकट हाणावा लागला, नाविलाज आहे. याही पुढे जाऊन ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या वाढायला लागल्या त्यावेळेस गवळणीही त्रस्त झाल्या आणि त्या त्रस्त झालेल्या गवळणी ज्यावेळेस ते गारण घेऊन यशोदा मैयाच्या बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोचिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोचिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. 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 ज्यावेळेस ते गारणं घेऊन ते यशोदा मैयाच्या दारात आले त्यावेळेस यशोदा मैया म्हणते, अगं तुम्हाला काही वाटतं का नाही वाटत? माझं हे बाळ पहा, माझ्या शेजारी उभा आहे. बरं हा काय असा काय तरुण बाण 18 वर्षाचा पोरगा नाही, कुशाल लाज नसल्याने तुम्ही सांगायला लागला. हे 5 वर्षाचं आहे. बरं सगुण गुणाचं माझं बाळ आहे. बरं ते लय मोठं नाही, ती तानं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. अरे तुम्हाला काही वाटायला पाहिजे, तुम्ही कुशाल काय सांगता गाराने गे गोकुळ्याच्या नारी. खोटं नाट बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. खोटं नाट बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. नका ना आळवियो बाळवरी. नका ना आळवियो बाळवरी. नका ना आळवियो बाळवरी. नका खोटं नाट बोलू नका सारे जणी, खरं बोला. खोटं नाट बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. खोटं नाट बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. नका ना आळवियो बाळवरी. नका ना आळवियो बाळवरी. नका ना आळवियो बाळवरी. आळवियो यशोदा मैया म्हणते, गवळणी हो, खोटं नाटं बोलू नका साऱ्या जणी, खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. तुम्ही खोटं बोलू नका, खरं सांगा. माझ्या या बाळावरती आळ घेऊ नका. तुम्हाला अगदी मनापासून सांगते, कारण हे छोटंसं बाळक आहे. त्यावेळेस एक गवळण सांगायला लागली, असं तसं खोटं सांगत नाही म्हणले. माझ्या घरी आला, माझ्या घरचं लोणी चोरलं. दुसरी सांगते, यांनी माझी खोड केली. एवढी खोड केली म्हणजे माझ्या पतीची दाढी आणि माझी वेणी याची गाठ मारली. एवढंच नाही, तिसरी सांगते की माझ्या घरी आला आणि माझ्या घरी आल्याच्या नंतर मी आणि माझे पती झोपलेले असताना आमच्या पलंगावरती मुंगूस सोडून आला.
तिसरी सांगते असं तसं नाही, माझ्या घराची कडी लावून गेला. प्रत्येकीचं वेगवेगळे अशा प्रकारचे गारहाणे यायला लागले, परंतु तरी देखील ही यशोदा मैया आई होती ती काही मान्य करायला तयार नव्हती. कारण ती एकच तिचं म्हणणं होतं, तू ह्या आळीची आहेस, तू त्या आळीची आहेस, तू त्या आळीची आहेस. अगं एवढ्यात माझ्या लाडक्या कृष्णावरती आळ घेता, तुम्ही काही एका घरच्या आहेत का? एका घरच्या नाहीत तुम्ही. माझ्या कानावरती आळ घ्यायला खुशाल तुम्ही 12 घरवरून 12 जणी इथं जमा झाल्या आणि माझ्या कृष्णावरती आळ घेतात. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 जणी आहेत आणि इथं माझ्या कृष्णाकडं, माझ्या घराकडं माझ्या कृष्णाचे, माझ्या कान्हाचे गारहाणे घेऊन आलात. तुम्हाला काही वाटतं का? त्यावेळेस नाविलाज झाला. या सगळ्या जणी मागं गेल्या आणि जाताना पुन्हा एकदा एक जणीनं चॅलेंज केलं. कान्हानं सांगितलं, आता भरपूर झालं म्हणले, हिचं एवढंही चॅलेंज पार पाडू. मात्र आता हे चॅलेंज पार पाडत असताना पुढची परिस्थिती थोडीशी वेगळी झाली. परिस्थिती अशी कान्हानं निर्माण केली, ज्यावेळेस कान्हा तिच्या घरी गेला त्यानं जाणीवपूर्वक स्वतःला कैद करून घेतलं. म्हणजेच माझा कान्हा, माझा कृष्णा जाणीवपूर्वक त्या गवळणीच्या हाताशी आला आणि तिनं घट्ट तो पकडला. पकडल्याच्या नंतर ती पुन्हा आता म्हणले, आता मुद्दे मला सहित चोर पकडला, आता हरकत नाही, आता याला मी यशोदेच्या दारात घेऊन जाते, दाखवते. आणि म्हणून ती गवळण त्याला, कृष्णाला हाताला धरून त्या यशोदा मैयाच्या घराकडे पुन्हा एकदा निघाली. सगळे असणारी गल्ली पाहायला निघालेली होती. त्याच वेळेस त्या गवळणीचा जो गवळी होता तोही विचार करायला लागला, चला काय परिस्थिती आहे, कशाला एवढी गर्दी आहे. म्हणून तो दुसऱ्या गल्लीतून समोर आला. पाहिलं आपलीच बायको आहे, आपलीच गवळण आहे आणि ही आता कृष्णाला घेऊन चाललेली दिसते. मग त्याला वाटलं हिची काहीतरी मदत करावं आणि हाही पट्ट्यात तिचीच वाट पाहत होता, त्याच गोष्टीची वाट पाहत होता. परिस्थिती त्यानं अशी केली, जसा तो गवळी जवळ आला तसा या भगवंताने स्वतःचा हात हळूच काढून घेतला. हळूच, लई पक्का आहे बरं का अशा कामात. हळूच हात काढून घेतला आणि तिच्याच नवऱ्याचा हात तिच्याच हातात दिला आणि हा बाळा हळू दुसऱ्या गल्लीनं निघून गेला आणि यशोदा मैयाच्या हाताला धरलं आणि म्हणलं, आई चल ना बाहेर उभा राहायला, आई चल ना बाहेर उभा राहायला. आई म्हणले, अरे झालंय काय कान्हा? नाही पण आई चल ना बाहेर दारात, मला लय भारी वाटतंय, चल ना बाहेर आई. आता कसं बस यशोदेला हाताला धरून कान्हा बाहेर घेऊन येतो. इकडं अख्खीच्या अख्खी दिंडी सगळ्या असणाऱ्या गोकुळाला जाग करीत करीत, चला ग गवळणीनो, चला आपण त्या कान्हाच्या गारहाण्या करीत होतो ना, ऐकत नव्हती ना, आता मुद्दे मला सहित याला घेऊन आले, चला यशोदेला दाखवून देऊ. अख्खी गल्लीच्या गल्ली आली आणि नंद बाबाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिली. नंद बाबाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिल्याच्या नंतर हळूच हा कान्हा यशोदा मैयाच्या पाठीमागून झाला आणि ती गवळण मोठ्या मोठ्याने बोलायला लागली, का ग यशोदे, तू तर लई म्हणत होती माझा कान्हा छोटा आहे, माझा कान्हा असा आहे, तो कोडी करणारच नाही, मग हे काय आहे? यशोदा म्हणली, मला काय दाखवते तू नेमकी तेच कळना. ती म्हणली, तुला काय दाखवते? आता काय डोळ्यात काही गेलं काय तो? ह्या आपल्या मापात आलं का मग लय बोलत असतात बाया. ती म्हणली, अगं सगळं खरंय बाई, परंतु झालं काय ते सांग. हे बघ ना तो हा. तोपर्यंत कृष्ण समोर आला आणि यशोदा मैयाच्या समोर येऊन उभा राहिला. तिलाच प्रश्न पडला, ज्याला हात करून पुढं करायला गेली तो पुढं दिसतोय, तिकडं बघती, इकडं बघती, तिकडं बघती, इकडं. आणि असा राग आला तिला. ती म्हणली, त्यो गेला आणि तू कधी आला? ठल त्यावेळेस मात्र यशोदा मैयाला शंका आली आणि यशोदा मैया विचार करू लागली, ज्या अर्थी गोकुळातल्या एवढ्या जणी एका पाठोपाठ एक गाराने घेऊन येतात, त्या अर्थी यांचंही मत कुठंतरी खरं असलं पाहिजे. आपलं बाळ निश्चितच नटखट झालंय, खोड्या करायला लागलंय. आणि मग त्या यशोदा मैयानं निर्णय घेतला, कान्हा भरपूर झाल्या तुझ्या हाता या गोकुळातल्या खोड्या, आता मात्र तू इथं थांबायचं नाही. उद्या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्या जाई बनासवे घेऊन गोधना,
सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना गोपाळ रानातया गोपाळ रानातया या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया गाई चालिल्या वना प्रती गाई चालिल्या हो वना प्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती सवे मेंढ्या गाई सांगाती 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 सवे मेंढ्या गाई सांगाती 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 गाई चालिल्या वना प्रती गाई चालिल्या हो वना प्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती वना प्रती हो वना प्रती ज्यावेळेस यशोदा मैयानं कृष्णाला सांगितलं, कान्हा उद्या सकाळी तुझी शिदरी बांधायची आणि तू निघायचं, त्याच क्षणाला या कान्हानं आपल्या सर्व सवंगड्यांना असा हात केला आणि हाक दिली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि सगळेजण गाया घेऊन निघाल्याच्या नंतर गायी चाललेल्या वनाप्रती सर्वजण सर्व असणारे सवंगडी सर्व मित्र गोकुळामधून आपापल्या गाया घेऊन नदीच्या पलीकडे यमुनेच्या पलीकडे गाया चारण्यासाठी वृंदावनाकडे निघून जाऊ. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे धेनू सावळा जगजेठी धेनू सावळा जगजेठी हरी हरी सावळा जगजेठी धेनो सावळा जग जेठी धेनो सावळा जग जेठी धेनो सावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो वेणू काना श्रीहरी वाजवितो वेणू श्री हरी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे धेनू सावळा जगजेठी धेनू सावळा जगजेठी धेनू सावळा जगजेठी धेनो सावळा जग जेठी धेनो सावळा जग जेठी धेनो धेनो सावळा जग जेठी खांद्यावरी कांबळ हातामध्ये काठी. खांद्यावरती कांबळ म्हणजेच घोंगडी त्या भगवंताने घेतलेली आहे. त्या घोंगडीमध्येही अनेक प्रकारचं तत्व दडलेले आहेत, ते आता आपण इथं मांडायला एवढा वेळ नाही. परंतु ती घोंगडी खांद्यावरती घेतलेली आहे, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि धेनू म्हणजे गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये वृंदावनामध्ये यमुनेच्या पार आपल्या सवंगड्यासहित गेलेल्या आहेत. त्याही ठिकाणी भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. त्याही एक एक लीलाचं आपण वर्णन करायला गेलो तरी आपल्याला आता वेळ पुरेसा नाही, कारण श्रीकृष्ण चरित्र आपल्याला जरी सहज वाटत असलं तरी भगवान श्रीकृष्णाच्या लीला आणि त्यांचं चरित्र अतिशय अगाध, अतिशय बलाढ्य आणि त्याही सोबतच भगवत नामचिंतनासाठी अतिशय पवित्र आहे. आणि म्हणून या निमित्तानं एक गोष्ट निश्चित सांगेल की भगवंत ज्याही ठिकाणी गेले त्या ठिकाणी भगवंताची एक आगळी वेगळी लीला होत होती. त्याही ठिकाणी अनेक राक्षसांचा वध भगवंताने केला. अनेक राक्षसांपासून गोकुळातील असणारे सर्व प्रजा सुखी केली. मथुरेवरून वेगवेगळे पाठवलेल्या राक्षसांचा निपात भगवान श्रीकृष्णाने वनामध्ये देखील केला. आणि त्याही नंतर भगवंत मात्र आपल्या गायीसोबत सर्व सवंगड्यासोबत वावरत होते. मग गाया त्या ठिकाणी चरण्यासाठी सोडाव्यात आणि इकडं तिकडं सगळीकडे सर्व दूर गाया गेल्या की भगवंताने आपल्या हातामध्ये असणारा तो पावा वाजवावा, ती बासरी वाजवावी आणि आपल्या सर्व गायी आकर्षित कराव्यात, बोलवाव्यात. मात्र इतर सवंगड्याची निश्चितच त्यासोबत फजिती व्हायची. काही जणांना वळती आणायची वेळ यायची. तीही गोष्ट त्या ठिकाणी धकून गेली, कारण आपला मित्र आपल्याला महत्वाचा आहे. मग कृष्णाने विचार केला
की माझे हे सवंगडी आता खाय प्यायला लागलेत, सगळं झालंय, परंतु आता चांगल्या प्रकारचे त्यांचे व्यायाम होत नाहीत. मग आता आपल्याला काहीतरी सुरू केल्याशिवाय पर्याय नाही. मग चांगल्या ठिकाणी कुठंतरी भगवंतानं गाया सोडून द्याव्यात, सगळे सवंगडी एकत्रित करावेत आणि त्यांना सांगावं आता आपण मस्तपैकी अगदी मर्दानी खेळ खेळू. सर्वांचे खेळ त्या ठिकाणी सुरू होतात. खेळ मांडीला लगोरी आ हो, खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता तिला ना परी, खेळता तिला ना परी, खेळ मांडीला लगोरी आ हो, खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा बोरा मामा घोगरी वाजे घमामा ए हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा घोगरी वाजे घमामा हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा घोगरी वाजे घमामा हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा घोगरी वाजे घमामा ए हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा हमाम बोर हमामा भुगडी बाजे हमामा बोरा मामा घोगरी वाजे घमामा बोरा मामा घोगरी वाजे घमामा अशा पद्धतीनं सर्व सवंगड्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारचे खेळ रंगले. आता खेळ अजूनही लई रंगात आले असते, परंतु आता वेळ राहिली म्हणून खेळ थांबलाय बरं का. नाही तर एका एकाने एक एक खेळ आपल्यासमोर निश्चित उभा केला असता. असो, अतिशय डाव रंगामध्ये आला. खूप उशीर झाला होता आणि उशीर झाल्यामुळं सर्व सवंगडी त्या भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागल्या, अरे खांदी कान्हा, भार पोटी भूक काय, खेळायाचे सुख काय, खेळायाचे सुख काय, काय खेळायाचे सुख धान पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. कान्हा, कृष्णा, अरे खांदी भार पोटी भूक, आता पोटामध्ये लय भूक लागली रे कान्हा. आता मात्र खेळण्यामध्ये काही सुख वाटत नाही, काही आनंद वाटत नाही. इथं खाली बसलेले देखील खुणावतात, महाराज लय टाइम झाला, आता कवर खेळ लावलाय. आणि म्हणून नावेलाज आहे, तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि आता धावत्या वेगात पुढे जाऊ. कृष्णानं त्या आपल्या सवंगड्याच्या आपल्या सर्व मित्रांचं म्हणणं ऐकलं. खांदी भार पोटी भूक ही गोष्ट त्याने लक्षामध्ये घेतली आणि जेवणाचं नियोजन ठरलं. जेवणाचं नियोजन ठरल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं, या सर्वजण इथं माझ्या जवळ या. सर्वजण अगदी कमला आकाराप्रमाणे गोल करून बसा. आपापली शिदोरी सोडा. शिदोरी सोडताना भगवान कृष्णानं एक अट ठेवली त्या ठिकाणी. कशी पाहिजे शिदोरी? जशी माझी आहे तशी पाहिजे. परंतु तीही गोष्ट आता त्याचंही चिंतन खूप मोठं आहे, त्याच्यातही खूप मोठं तत्व दडलेलं आहे, एवढं सांगायला वेळ नाही. त्यामुळं पुन्हा एकदा अगदी माफी मागतो. आणि भगवान श्रीकृष्णानं त्याही ठिकाणी सर्व सवंगड्यांना प्रत्येकाला लहान मोठे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता स्वतः भोवती सर्वांना घेतलं. आणि भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये, वृंदावनाच्या त्या परिसरामध्ये जो काला केला तोच काला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आमच्या नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी, श्री संत भानुदास महाराजांनी देखील केला. तोच काला नेहमी आपण गोकुळाष्टमीच्या काल्याच्या वेळेसही करतो आणि तोच काला ते पवित्र क्षण आज आपल्याला याही ठिकाणी अनुभवायचे आहेत. काला म्हणजे जीव शिवाचं ऐक्य, काला म्हणजे उष्ण शीताचं ऐक्य. या सर्व गोष्टीचा विचार करता दही आणि लाही या दोन गोष्टी अतिशय एकमेकाच्या पूरक जरी आपल्याला वाटत असल्या, परंतु दोन वेगवेगळ्या गोष्टीचं ते प्रतीक म्हणून या ठिकाणी वापरलं जातं.
जो कला भगवान श्रीकृष्णानं वाळवंटामध्ये केला तो कला भानुदास महाराजांनी पंढरपूरमध्ये केला आणि त्याच निमित्तानं श्री संत भानुदास महाराज म्हणतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या त्या दरबारामध्ये भानुदास महाराजांनी देखील तो काला केला. तोच काला आपल्याला आता या ठिकाणी करायचा आहे. अभंग होईल, सर्वांना काल्याचा प्रसाद मिळेल आणि त्यानंतर भगवंताचं भजन होईल आणि आपण मग पूर्ण विराम देऊया. शिंकेला शिंकेला विले दुरी हो का ध्यासे वरी तुम्ही वरे दोन्हीकडे मुख पसरून वरे वाद्य त्या धारा तुम्ही दोहीच्या कोपरा वरे दोन्हीकडे मुख पसरून वरे तुका म्हणे हाती टोका काय उनी नेती लोका वरे दोन्हीकडे मुख पसरून वरे कंठी धरला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका सगम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका ताट घेऊन मंदिरासमोर जा. ज्या भाविकांकडे आरतीची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी मंदिरासमोर जा, लगेच आरतीची ताट घेऊन. वाटो एकमेका वैष्णवनिका सगम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भयंकरा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देहिले चरण आता आरती घ्या, आरती ओवळायला लागा. सुरवाडी कपटे नेले सापडले आता उभावे ते म्हणाये सुरवामध्ये विवारीला पार उभावे ते म्हणाये नारायण करुणी हरी ते आता वाळू श्रीपती पहावो सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा वासाधन्य काळ हा तुका वाही टाळी होता सन्निध जवळी धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळीती धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना मुद्दा ओवाळीती परमानंदा धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना केशवाते येऊन राहील धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना मूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराना इति नीती शब्द नाही अनुमाना अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरले भव चिंता जय देव सबाई अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळलही मात पराई परतो निकैचा हा येत जन्मा मरणाचा पूर्णासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती ओवाळी हरली चिंता जय देव दत्त योनिया उभा ठाकला साष्टांगे सद्भावी प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती ओवाळी हरली चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान आरपले मन झाले उन्मन हेतूपणाची झाली वळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळी हरली चिंता जय देव महाकैवल्य देदासे साधु संत
मनोविदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तने रती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा हा कैवल्य तेजा सेवते साधू संत मन विदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट पुण्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा हा कैवल्य तेजा सेवते साधू संत मन विदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण बारिले तैसे गोभाचे अभंगार केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकारामा तुला तुलने से ब्रह्मा तुलासे आले मन रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया आरती तुकारामा हालेलुया तुझी तोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे बीज संसार दुखनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था देवने तुझी तोर सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वानेल चित्ता अनंत गोपाला नपुरे आदा आरती एकनाथा महाराजा समर्था देवने तुझी तोर सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा खाली लोटांगण ठो बारुक में ठलक में ठो बारुक में शेषे घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत शेषे घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी ठिकाणी आपण समोर महिलांना विनंती आहे की कोणी उठवू नका 2 मिनिटं शांत जागेवर बसून घ्या समोर जे सभामंडप मध्ये ज्या माता भगिनी आहे त्यांना विनंती आहे की 2 मिनिटं फक्त जागेवर बसून घ्या आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये भगत परिवाराच्या वतीने 4 दिवसाची दत्त महापुराण कथा आयोजित केली होती आणि त्यानंतर म्हणजे आजचा 5वा दिवस दत्त जन्म सोहळा आज या ठिकाणी या दत्त महापुराण कथेचा समारोप म्हणजेच आपल्या गावामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या गावामध्ये भव्य दिव्य अशी दत्त महापुराण कथाचं आयोजन या ठिकाणी भगत परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यामुळं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने भगत परिवाराचे प्रथमतः स्वागत आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी आपण पाहिलं या 4 दिवसामध्ये या परिवाराने ज्या दत्तकथा कथेचे आयोजन केले होते त्या कथामध्ये या मध्ये दत्त देवस्थानाच्या वतीने आपल्या गावामध्ये दत्त महापुराण कथा आयोजित झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या परिवाराचे तसेच दत्त देवस्थानाचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो आणि एक प्राथमिक स्वरूपाचा भगत परिवाराचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो मी या ठिकाणी आदरणीय श्री गुरुदत्त देवस्थानचे हॅलो महिला मंडळी जर 2 मिनिटं तर बसा ना आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे आपण सर्वजण उपस्थित राहिलात पहिल्यांदा या दत्त देवस्थानच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि मुद्दामून या ठिकाणी बोलायला 2 मिनिटं यासाठी आलो गेल्या 4 दिवसापासून खरं तर मी पूर्ण सप्त्यातले कीर्तन ऐकले नाही आणि कुठली कथाही पूर्ण ऐकली नाही परंतु 4 दिवसापासून सलग या ठिकाणी मी कथा ऐकली आजच्या कीर्तन सेवाही ऐकली खरोखर निश्चित या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्यासाठी भूषणाची अशा प्रकारची गोष्ट आहे
ज्यांनी कोणी कथा 4 दिवसापासून पूर्णपणे ऐकली असेल, निश्चित त्यांच्या मनामध्ये भूषण वाटल्याच्या शिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. आपल्या गावामध्ये खरं म्हणजे खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये रत्नांची खाण आहे. सतीश महाराजांनी आता या ठिकाणी एक गवळण गायली, आई ग आई, आणि माझं लक्ष होतं लोकांच्या मनात ताट झाल्या. एवढी कला, जबरदस्त कला आपल्या एकेका कलाकारामध्ये आहे. मी पालघरला मुलीला भेटायला जाताना उशीर झाला म्हणून महाराज नाशिकमध्ये आमची ते पाहुणे आहेत, तिथं पाहुण्यांची म्हणजे त्यांची भावकी आहे मुखेकर महाराज, अन्नपूर्ण आश्रम आहे बघावं तिथं, आणि मी तिथं मुक्कामाला थांबलो उशीर झाला म्हणून, कारण कुठं जंगलाचा रस्ता आहे, मला भीती वाटली, मी थांबलो. थांबल्याच्या नंतर त्यांनी मुखेकरची बाई म्हणून माझा निश्चित आदर केला. विचारलं तुम्ही कातकडे, मग प्रकाश महाराज कातकडे कोण तुमचे विचारलं मला. म्हटलं तुम्ही त्यांना ओळखता? ते म्हणले ओळखत नाही, पण मी त्यांचं नाव ऐकून आहे. ही आपल्या गावाची खऱ्या अर्थानं निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलेली देण आहे. आणि मी यासाठी आलो की जेव्हा मी कथा ऐकली 4 दिवस पूर्णपणानं अतिशय काळजीपूर्वक ऐकली, कुठं अजिबात त्याच्यामध्ये इकडं तिकडं लक्ष विचलित न करता ऐकली. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी या भगत कुटुंबाला धार्मिक अशा प्रकारचा वारसा आहे. या घरामध्ये निवृत्तीविवाह पैठणकर नावानं ते कायमस्वरूपी पैठणकर नावानंच आळंदीला दादा ओळखले गेले. त्याचबरोबर त्या मठामध्ये मी एका कामाच्या निमित्तानं मी गावकऱ्याला सांगितलं, सुखदेवदाजीला, मी त्या मठामध्ये गेलो होतो आपल्या आळंदीला. तिथं सुद्धा नामदेव महाराजांनी चांगल्या पद्धतीनं या आपल्या गावचं नाव निश्चित पद्धतीनं चांगलं चालवलेलं आहे. मी विनंती यासाठी करायला आलो जाणीवपूर्वक, आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भगत महाराज आपल्याला एक विनंती करायला आलो खरं म्हणजे की आपण कथेमध्ये लक्ष घातलं पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. कारण तुमची कष्ट करण्याची, त्या क्षेत्रामध्ये असणारी तुमची आवड ही जबरदस्त आहे. आणि म्हणून मी आता सांगितलं ज्या पद्धतीनं प्रकाश महाराजांचं नाव ज्या माणसाने कधी बघितलंच नाही, पण मला विचारलं प्रकाश महाराज तुमचे कोण. असंच मी एकदा पुण्याला एका मॅटरमध्ये गेलो होतो. तिथं पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मग विचारलं, म्हटलं मी कातकडे ईश्वर कातकडे तुमचे कोण. आता आपण कुठलं म्हणजे आपण जवळ अतिशय जवळ सांगणार ना, म्हटलं माझा पुतण्या आहे, ठीक आहे म्हणले, मदत झाली मला तिथं. तसं तुमचं नाव सुद्धा महाराष्ट्रभर आम्हाला कथेच्या निमित्तानं ऐकायला मिळावं एवढीच या ठिकाणी दत्ताच्या चरणी आम्ही गावकरी, मी नाही आम्ही गावकरी प्रार्थना करतो. आता कथेचा विषय कोणता निवडायचा हा तुम्ही ठरवा. आणि पहिली कथा पुन्हा एकदा सांगतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 7 दिवसाची कथा आपण गावामध्ये ठेवू, आम्ही सर्व गावकरी त्याचं आयोजन करू. आणि असंच हे तुमचं नाव या ठिकाणी या दत्त परिसरामध्ये किंवा ठाकूरनेमगावमध्ये न राहता महाराष्ट्रभर जावो आणि आम्हाला भूषणानं सांगता यावं की एखाद्याने विचारलं इथं भगत महाराजांची कथा झाली होती, रामकथा झाली होती, आम्हालाही सांगता आला पाहिजे की तो आमचा भाचा आहे. आणि एवढं भूषण या ठिकाणी आम्हाला गावकऱ्याला वाटावं एवढीच या ठिकाणी विनंती करण्याच्यासाठी मी इथं पुढं आलो. आणि ग्रामस्थांच्या वतीनं निश्चित या ठिकाणी मी सांगतो, आमच्या सर्वांच्या तुमच्या पाठीमागं सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. आणि आपण या बाबतीमध्ये धार्मिक बाबतीमध्ये जे काही आमच्याकडून काही गरज वाटेल, अपेक्षा वाटेल, निश्चित पद्धतीनं आम्ही ती तन मन धनाने करू एवढंच सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण तुकाराम महाराज भगत व त्यांचे बंधू आदरणीय श्री संदीपराव भगत यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. तरी मी आदरणीय हरिभक्तपरायण भगत महाराज व संदीपराव भगत यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि गावकऱ्यांच्या वतीने सन्मान स्वीकारावा. मी आदरणीय बाळभाऊ निजवे कातकडे सर, संभाजी कातकडे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि महाराजांचा सन्मान करावा. चला, मी आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्यामुळे ही आपल्या गावामध्ये 4 दिवस कथा झाली त्यांचाही या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. मी आदरणीय हरिभक्तपरायण भगत महाराज व त्यांचे बंधू आदरणीय श्री संदीपराव भगत यांना दोघांनाही विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा.
तसेच या ठिकाणी आज या जी 4 दिवस कथा झाली, आज दत्त जन्म झाला, त्या या 4 दिवसामध्ये जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये मी सांगू इच्छितो की मृदुंग सम्राट ऋषी महाराज निजवे, भजन सम्राट तेजस महाराज नरवडे, पॅडवादक राजू महाराज काते, भजन सम्राट हरिभक्तपरायण रेवणनाथ महाराज शेंबडे व तबलावादक हरिभक्तपरायण देवदत्त महाराज आंदोरे या सर्वांचं मी या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करतो। तसेच आज या ठिकाणी सतीश महाराज फरतळे असतील, आमचे पेटी मास्तर मारुती पाटील निजवे असतील, जालूभाऊ निजवे असतील, या सर्वांचे, तसेच या ठिकाणी विनावादक त्या ठिकाणी दीननाथ कातकडे असतील, तसेच त्या ठिकाणी मंडप डेकोरेशन भगवान सगळे असतील, या सर्वांची मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचं मी पहिलं तर श्रोते मंडळी, ज्या श्रोते मंडळीने आपल्या गावामध्ये 4 दिवस कथा ऐकली, एवढी थंडी असताना सुद्धाही त्यांनी या ठिकाणी बसून 4 दिवस कथा ऐकली, त्यांचे मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच श्री दत्त देवस्थानच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आदरणीय श्री अरुणजी खंडागळे, चेअरमन खरेदी विक्री संघ शेवगाव, तसेच आदरणीय श्री नवनाथ पाटील ढाकणे, डायरेक्टर केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, तसेच सांगली मेजर आमचे गरड कॉन्ट्रॅक्टर, तसेच सुधाकर गुरुजी, त्या ठिकाणी हरदास सर, जगताप सर, या सर्वांचे मी या ठिकाणी दत्त देवस्थानाच्या वतीने शुद्ध सुमनाने स्वागत करतो। आणि या ठिकाणी आज या दत्त जन्म उत्सवाच्या दिवशी म्हणजे देवदत्त महाराज यांचा आज या ठिकाणी आज वाढदिवस आहे। आज त्यांचा या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने समोर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा, ही नम्र विनंती। हरिभक्त परायण देवदत्त महाराज। या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज भगत गुरुजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तरी मी सिद्धांत काळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करावा। या ठिकाणी समोर सर्व माता भगिनी यांना विनंती आहे की सर्वांनी प्रसाद हा सावकाश घ्यायचा, कोणी घाई करायची नाही। उपवास असेल तर उपवास या ठिकाणी सोडवायचा आहे। समोर जे वाडेकरी आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर सभा मंडपामध्ये वाढण्याचं काम सुरू ठेवावे। आज या ठिकाणी महाप्रसादासाठी ज्या भाविकांनी देणगी दिली आहे त्यांची या ठिकाणी मी नाव वाचित आहे। आदरणीय श्री नलवडे गुरुजी यांनी या 1100 रुपये देणगी दिलेली आहे। आदरणीय श्री नारायण गरडसाहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी 1100 रुपये देणगी दिलेली आहे। चिरंजीव गुरुश्लोक थोरात यांनी या ठिकाणी या महाप्रसादासाठी 501 रुपये देणगी दिलेले आहे।
आदरणीय श्री अशोकराव पाटील चव्हाण यांनी 501 रुपया, आदरणीय श्री रामेश्वर पाटील भगत 501 रुपया, श्री चिरंजीव अविनाश चव्हाण 501 रुपया, श्री महादेव पाटील निजवे 501 रुपया, श्री भाऊसाहेब पाटील कर्डिले भाऊसाहेब मामा 101 रुपया, अर्जुन पाटील निजवे 101 रुपये, श्री जगन्नाथ पाटील कातकडे 111 रुपये, हरदास श्री हरदास सर चापडगाव जिल्हा परिषद शाळा चापडगाव 501 रुपया, श्री जालिंदर पाटील कातकडे 101 रुपया. या